चिथावणीखोर वक्तव्य करण्यासाठी जागतिक मंचाचा दुरुपयोग करणाऱ्या पाकिस्तानला भारतानं सुनावले खडे बोल. भारतीय भूभागांवरचा अवैध ताबा पाकिस्ताननं सोडून देण्याची केली सूचना. मानवाधिकारांचं उल्लंघन आणि शोषणाचे डाग असलेल्या पाकिस्ताननं व्हेंटिलेटरवर असलेल्या आपल्या अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी लक्ष द्यावं, भारताची स्पष्टोक्ती. ग्लोबल साऊथ देशांशी एकजूट आणि सहकार्याला चालना देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेदरम्यान भारताकडून 5 महत्त्वाचे प्रस्ताव सादर. राज्यातल्या अतिवृष्टीग्रस्त भागाची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्र्यांसह प्रमुख मंत्र्यांकडून पाहणी सुरू. राज्यातल्या विविध ठिकाणच्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आतापर्यंत 2,215 कोटी रुपयांची मदत. पंचनाम्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारकडूनही मदत दिली जाईल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. राज्यात विविध ठिकाणी पावसाशी संबंधित घटनांमध्ये 8 जणांचा मृत्यू. अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 70 लाख एकर क्षेत्राचं नुकसान. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरस्थितीचा घेण्यात आला आढावा. 5 लाखांहून अधिक खर्चाच्या 9 दुर्धर आजारांच्या उपचारासाठी शासनाकडून गरजू रुग्णांना निधी देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. प्रवाशांच्या सोयीसाठी दिवाळी आणि छठ उत्सवादरम्यान 12,000 विशेष रेल्वे गाड्या चालवणार असल्याची रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा. 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण. शाहरुख खान, विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांना सर्वोत्कृष्ट अभिनयासाठीचा पुरस्कार. मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरव. श्यामची आई ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट. आत्म पॅम्पलेटसाठी दिग्दर्शकाला पदार्पणाचा पुरस्कार, तर नाळ 2ला सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार. आणि नवरात्रीची आज तिसरी माळ. माता दुर्गेच्या चंद्रघंटा या तिसऱ्या रूपाची होणार आराधना.